सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 77 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि हो, स्टोरी नुसती ऐकून जाऊ नका, सगळ्यांनी सबस्क्राईबसुद्धा चॅनल करा. ही सर्व वाचक मंडळींना कळकळीची माझी विनंती. मागील भागात अमृता आता उघड विशालसमोर काहीच कबूल करत नव्हती. अशांना त्याला काय अर्थ आहे? खरंच तो म्हणल्याप्रमाणे ती त्याला समुद्रात बुडायला सोडत होती का? अशानं तर त्याचा श्वास कोंडला जाईल. तिला मनातच त्याची काळजी वाटू लागली. तो आपल्याकडून आस लावून बसला आहे आणि जर आपल्याला पुन्हा कधीच लग्नाची इच्छा झाली नाही तर? अमृता आता टेन्शनमध्ये आली आणि त्याच वेळी पुन्हा एकदा तिचा फोन वाजत होता. स्क्रीनवर वडिलांचं नाव होतं. तिचा राग उफाळून आला. आता वेळ होती तिच्या भूतकाळातल्या प्रश्नांचा जाब विचारायची. तिनं नाकवर ओढून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि फोन रिसीव्ह केला. आता पुढे. हॅलो साहेब. ट्रकमध्ये बसलेला एक राकट माणूस फोनवर बोलत होता. हा बोल. काम झालं का? पलीकडून आवाज आला. नाही, तो माणूस म्हणाला. का? अरे मूर्ख माणसा, आणखी किती दिवस घेणार आहेस? मागचे 2 दिवस त्याच्या गाडीचा पिच्छा करत आहेस तू. तुला एकदाही तो सुनसर रस्त्यावर सापडला नाही का? पलीकडून रागीट आवाज आला. साहेब, आपल्याला हे काम जमणार नाही हे सांगायला फोन केला होता. तो माणूस म्हणाला. काय? अरे पैसे दिलेत तुला. पलीकडचा माणूस जोरात ओरडला. मी पैसे परत देतो, पण आपल्याच्यानं हे काम होणार नाही. तुम्ही बोलला होता हा माणूस फक्त वकील आहे म्हणून. पण काल रात्रभर हा एका मोठ्या घरात होता. आत्ता पण त्याच घरात आलेला. मी कालच तुम्हाला फोन करून सांगणार होतो, पण म्हटलं आज पुन्हा बघावं. पण ह्यो मला मोठा चांगला खास माणूस वाटतोय. आपल्याला असल्या लफड्यात नाही पडायचं. पोलीस लय मारते ती. तो माणूस म्हणाला. अरे काम होत नाही तर घेतलं कशाला? युजलेस. पलीकडून मोठा आवाज आला आणि फोन कट झाला. त्या माणसानं एक सुस्कारा सोडला आणि समोर पाहिलं. समोर सुनसान रस्ता होता आणि सध्या तो ज्या गाडीच्या मागावर होता ती गाडी एकटीच पुढे होती. क्षणभर त्याला वाटलं थोडं फास्ट जाऊन त्याला ठोकावं, पण पुन्हा हा जर त्या मंत्र्याचा खास असेल तर उगीच जास्त चौकशी होईल आणि पोलीस लय मारतील म्हणून तो घाबरला. जेव्हापासून त्यानं ती गाडी मंत्र्याच्या घरात पाहिली होती तेव्हापासून त्याची त्या गाडीला ठोकायची हिंमतच झाली नव्हती. त्याच वेळी इकडं अमृताने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. हॅलो अमृता. तिनं आवाज नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला. हॅलो. अगं कधीपासून फोन करतोय? उचलायला काय झालं? तिच्या वडिलांनी थोडं नाराज होत तिला विचारलं. मी कामात होते बाबा. बोला ना, अमृता म्हणाली. कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? ती म्हणाली. आम्ही पण सगळे मजेत आहोत. अमृता, तुला जमलं तर परवा घरी ये. तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. ते 2 दिवसांनी तुला पाहायला यायचं म्हणत आहेत. तिचे बाबा म्हणाले. काय? बाबा, मला नाही करायचं दुसऱ्या कोणाशीच लग्न. आणि प्लीज यापुढे मला न विचारता असं कोणाला पण डायरेक्ट घरी बोलवू नका, अमृता चिडून म्हणाली. अगं पण बाळा, आता तर तुझी केस पण मिटली आहे ना, त्यामुळं आपण आता तुला दुसरा मुलगा बघू शकतो. तू किती दिवस अशीच इथे तिथे पडून राहणार आहेस? आणि आम्ही तरी असे तुला किती दिवस घरात ठेवून घेणार ना. बाळा ऐक माझं, तो मुलगा खूप चांगला आहे. आणि अगं त्याला तुझ्याविषयी आधीच सगळी आम्ही कल्पना दिली आहे. मला वाटतं तू या लग्नाला होकार द्यावा. तू तुझ्या घरी सुखाने नांदली तर आम्हाला पण त्यात आनंदच आहे ना. आणि आता अमृता चिडून म्हणाली. बाबा, आधी पण तुम्ही हेच केलं. मला असंच इमोशनल ब्लॅकमेल करून लग्नाला तयार केलं आणि माझं त्या कुणालशी लग्न ठरवलं. आता पण तेच करताय. तेव्हा मी तुमचं ऐकून मोठी चूक केली होती. ती चूक माझी होती, ज्याची फळे मी भोगली. पण बाबा, आता मला खरं एक सांगताल का? त्यावेळी मला विशालचं स्थळ आलं होतं ना, आणि आपण त्याला नकार दिला ना, अमृतानं डोळे पुसत निग्रहाने विचारलं. आणि इकडे तिच्या वडिलांचा चेहरा खाडकन उतरला. बोला बाबा. त्या दिवशी तुम्ही मला खोटं बोलला होता ना. मला जी 3 स्थळे आली त्यात विशालचा फोटो होता आणि तुम्ही त्याला न बघताच नकार देऊन टाकला आणि वरून मला सांगितलं की त्यानं नकार दिला म्हणून. बरोबर ना बाबा? असं का केलं तुम्ही? अमृतानं आता थोडं मोठ्या आवाजात विचारलं. तसं तिचे बाबा चपापले. बोला ना बाबा, अमृता पुन्हा गरजली. आणि तिचे बाबा म्हणाले. कारण त्याच्या आईचं सासरी कोणाशीच पटत नव्हतं. नणंद, भाऊजय, सासू सासरे सगळ्यांशी ती भांडायची.
नवऱ्याचे कान भरून त्याला शहरात घेऊन आली होती असं आम्हाला विशालच्या गावाकडच्या घरून माहिती मिळाली होती. मला वाटलं ती तुला नीट नांदून नाही देणार, तुला खूप त्रास देईल लग्न झाल्यावर, आणि म्हणून मी तिला ओळखीत द्यायचं नाही असं म्हणालो आणि आम्हाला त्या कुणालचं स्थळ त्यांच्यासमोर उजवं वाटलं. पण माझी चूक झाली अंबिका देवीला ओळखायला. तुझी आई कायम मला सांगायची ती चांगली आहे, पण मी कधी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता त्या तुला किती समजून घेतात, मदत करतात, त्यावरून कळतं आमच्या हातून खरंच चूक झाली. माफ कर बाळा मला, म्हणत तिच्या बाबांनी फोन ठेवला. आणि अमृताला आता पुन्हा मागचं सगळं आठवून रडू आलं की तेवढ्या तिच्या रूमचं दार वाजलं. तिनं दरवाजा उघडला तर समोर मेघना होती आणि अमृता म्हणाली, अगं मेघना, तू इथं? तुला काही पाहिजे का? मला आवाज द्यायचा ना, तू कशाला आली इथं? आईनी तुला असं फिरताना पाहिलं तर किती ओरडतील त्या. चल तू तुझ्या रूममध्ये चल आधी, अमृता गडबड करून म्हणाली. अगं अमृता राणी रिलॅक्स, अगं कालपासून बेडवर नुसती पडूनच आहे मी. आता आराम करून माझी पाठ दुखायला लागली आहे, म्हणून जरा पाय मोकळे करत होते. पण तुझा चेहरा असा का दिसतोय? तू रडलीस का? मेघनानं तिला विचारलं. अगं नाही. बरं ते जाऊ दे, आदित्य कुठे आहे? त्यानं तुला एकटीला कसं बाहेर येऊ दिलं? तुला परत चक्कर आली तर? अमृता तिची काळजी करत म्हणाली. अगं माझी राणी, आता मी एकदम ठीकठाक आहे. तुम्ही सगळे मला प्रेग्नेंट कमी आणि आजारी असल्यासारखं जास्त भासवत आहात. मेघना तिचा लटका राग दाखवत म्हणाली. बरं बरं, तू आत ये, बस इथे, असं म्हणत अमृतानं तिला बेडवर बसवलं. अमृता, तू आज विशाल दादाच्या घरी गेलती ना, कसं झालं तिकडे सेलिब्रेशन? मेघनानं विचारलं. छान झालं, अमृता म्हणाली. तू गिफ्ट दिलं? मेघनानं विचारलं. हो, घेतलेलं घड्याळ दिलं त्यांना. मला कळेल का? काल परवापर्यंत एकदम खुश असणारी आमची अमृता अचानक इतकी शांत का झाली आहे? वकील साहेब काही बोलले का? मेघना म्हणाली. नाही, ते नाही बोलले काही. उलट ते तर खूप केअरिंग आहेत. चूक माझीच आहे, अमृता खाली मान घालून म्हणाली. आता तू काय केलं? मेघनानं विचारलं. मेघना, आज 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 पुढचे शब्द तिच्या तोंडातून फुटत नव्हते. आता काय तू जुन्या हिंदी सिरियल सारखं करणार का? 3 वेळा एकच, मेघना म्हणाली. तरी अमृता गप्पच. अमृता बोल ना, काय झालं? तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते सगळं ऐकण्यासाठी मी इथे थांबले आहे, मग बोल ना. मेघनानं तिला आता थोडा फोर्स केला. अमृतानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. मेघना, आज आम्ही किस केला, अमृता एका दमात बोलली. आणि इकडे मेघनानं तोंडावर हात ठेवून तिचं हसू दाबलं. हाय, कसलं भारी ना. पण तू ही गोष्ट मला सांगशील असं वाटलं नव्हतं. पण मान गए, वकील बाबू तर भारी रोमॅन्टिक निघाले की. आदित्यवानीच, मेघना हसत म्हणाली. पण आता तरीही अमृता गप्पच होती. ओके ओके फाईन, जोक्स अपार्ट. आता तुला काय होतंय ते बोल, मेघनानं गंभीर होत तिला विचारलं. मला चुकीचं वाटलं, अमृता अडखत म्हणाली. अगं काय चुकीचं वाटलं? किस की वकील साहेबांनी आणखी काही केलं? मेघनानं विचारलं. मेघना, अगं ते खूप चांगले आहेत गं, जीव ओळून टाकतात. पण मीच त्यांच्या लायकीची नाहीये असं वाटतं, अमृता आता भाऊक होत म्हणाली. आता तुला काय झालंय राणी? प्लीज हा, पुन्हा मी अगोदरच लग्न झालेली आहे वगैरे पुराण लावत बसू नको, मेघना तिला वैतागून म्हणाली. तसं नाहीये मेघना, ते एवढे चांगले आहेत की त्यांच्या सहवासात मी माझ्याही नकळत पुढे जात आहे. पण अजूनही मला लग्न स्वीकारायला भीती वाटते, अमृता मनाची घालमेल अडवत म्हणाली. म्हणजे पूर्णपणे बोल, मेघना म्हणाली. अगं म्हणजे मी लग्न स्वीकारत नाही, पण तरीही त्यांच्यासोबत नात्यात पुढे जात आहे. हे एक प्रकारचं अफेअरच झालं ना. आणि मला अफेअर करायचं नाहीये. भलेही मला मुक्त जगायचं होतं, मनाप्रमाणे काही करायचं होतं, पण माझी नीतिमूल्ये सोडून देऊन नव्हतं जगायचं. आता मी जे आयुष्य जगत आहे ते मनाप्रमाणे आहे, पण कुठेतरी मनात वाटत राहतं की लग्न न करता मी एका माणसाच्या जवळ जात आहे. चुकीचं आहे ते. समोरच्याच्या अपेक्षा वाढत जातात आणि जर मी त्या पूर्ण केल्या नाही तर ते माझ्याच मनाला लागतं. अमृता बोलत होती की वेट, मला बोलू दे राणी. मेघनानं तिला मध्येच थांबवलं. तसं अमृता थांबली. तुला असं वाटतं का की तू आता जे विशालदादासोबत रिलेशन ठेवत आहेस ते चूक आहे?
अमृता, हे नातं समाजाच्या दृष्टीने चुकीचं असलं तरी तुझ्या मनाला माहिती आहे की तुझं आणि त्यांचं लग्न झालेलं आहे. मग का चुकीचं वाटत आहे सगळं? मुळात लग्न झालेलं आहे तुमचं अमृता. तुम्हा दोघांना माहिती आहे हे, त्यामुळे ते चुकीचं समजत नाहीत. तर तू सुद्धा चुकीचं काही समजू नको. आणि जर माझं पुन्हा कधीच लग्न करण्याचं मन झालं नाही तर हे त्यांच्यासाठी किती त्रासदायक असेल? अमृतानं विचारलं. पॉईंट तर आहे. आणि आणखी एक पॉईंट आहे. पण जर विशाल दादाला फॅमिली हवी असेल तर ती तुम्ही दोघं अशी नाहीत प्लॅन करू शकत. अमृता, माझी आई म्हणते जेव्हा आपण 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतो ना, तेव्हा आपण त्या दोन्ही ऑप्शनमध्ये फायदा आणि तोटा दोन्ही बघायचा आणि आपल्या मनाला विचारायचं, यातला कोणता तोटा आपण सहन करू शकतो. जो तोटा आपण कधीच सहन करू शकत नाही तो तोटा देणारा ऑप्शन आपण निवडायचा. म्हणजे पुढे जाऊन पश्चाताप होत नाही. कळतंय का? मेघनानं तिला विचारलं. नाही कळलं, काहीच नाही कळलं, अमृता म्हणाली. बरं, विस्तारमध्ये सांगते. तुला लग्न करायचं नाही आणि असं अफेअर पण ठेवायचं नाही. यात फायदा काय माहिती नाही, पण तोटा हा आहे की यामुळे कधी ना कधी विशालदादा तुझ्यापासून दूर निघून जातील. कारण प्रत्येक पुरुषाच्या गरजा या असतातच. आणि आता दुसरा ऑप्शन, तू लग्न मान्य केलंस तर कदाचित पहिल्यांदा मनात भीती राहील. तुला वाटेल की मी पुन्हा बंधनात अडकले. आणि तोटा हा आहे की कदाचित पुन्हा स्वातंत्र्य गेलं असंही वाटेल. पण फायदा असा आहे की पुढे भविष्यात तुझा एक सुखी संसार असू शकतो आणि कदाचित तुझ्या पदरात एखादं बाळ सुद्धा असू शकतं, माझ्यासारखं. मेघना शेवटचं वाक्य एकदम हळू आवाजात म्हणाली. आणि इकडे अमृताच्या मनात कितीतरी भावना दाटून आल्या. कळतंय ना तुला मला नेमकी काय म्हणायचं आहे? अमृतानं नुसता हुंकार भरला. अमृता, जाऊ दे, चिल कर. एकदम डोक्यात जास्त विचार घेऊ नको. आपण उद्या परत या विषयावर नीट बोलूया, मेघना म्हणाली. थँक्यू मेघना, मला कळलं आहे आता मला काय करायचं आहे ते, अमृता शांत धीर गंभीर आवाजात म्हणाली. आणि मेघना आता किंचित चकित झाली. मग काय ठरवलं आहेस तू? मेघनानं उत्सुकतेनं तिला विचारलं. ते तर मी विशाललाच सांगते, पण थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला कळलं मला काय करायला हवं ते, अमृता आता खुश होत म्हणाली. ओके, बेस्ट लक डिअर. आणि हो, माझ्याही म्हणते माणसाने एकदा घेतलेल्या निर्णयावर कायम ठाम असायला हवं. त्याचे फायदे आणि तोटे दोन्हींसाठी पूर्ण तयार असायला हवं, मेघना म्हणाली. मी तयार आहे, अमृता आता हसत म्हणाली. आता मेघना तिच्या रूममध्ये निघून गेली. अमृतासुद्धा शांत होऊन झोपी गेली. आता 7चा गजर वाजला. तसं नुकतीच झोपेच्या अधीन झालेली अमृता डोळे चोळत उठली. शिट, आज झोपच नाही झाली. आणि जोपर्यंत विशालसोबत बोलणं होत नाही तोपर्यंत झोप लागणार सुद्धा नाही. तिनं डोळे मोठे करून त्यांचा थकवा घालवण्याचा प्रयत्न करत असताना अमृता मनातच बोलत होती. पूर्ण रात्र फक्त त्याच्या आठवणीत त्याच्याशी कसं बोलायचं याच विचारात गेली होती. पण इतका विचार करूनही अजूनसुद्धा कसं बोलायचं ते मात्र ठरवलं गेलं नव्हतं. उलट आतासुद्धा त्याच्याशी बोलायचं हा विचार मनात येताच हृदय धडधड करत होतं. अमृता, बी स्ट्रॉंग. त्यांना किमान तू शोभायला तरी हवीस. तिनं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचा नंबर डायल केला. आता धडधड वाढली होती तिची. 3-4 रिंगमध्ये फोन उचलला गेला. हाय, गुड मॉर्निंग. त्याचा आळसलेला आवाज कानावर पडला. तसं तिच्या हृदयाचा एक ठोका चुकलाच. गुड मॉर्निंग. तिनं हसण्याचा प्रयत्न करत त्याला ग्रीट केलं. सकाळी सकाळी तुझा आवाज. मॉर्निंग खरंच गुड झाली, विशाल किंचित हसत म्हणाला. सॉरी, तुम्हाला आवरायचं आहे का? तिनं विचारलं. थोड्या वेळानं आवरेल. तू बोल ना. तो उठून बसला. आता काय बोलायचं ते तिला सुचत नव्हतं. अमृता, काही बोलायला सुचत नाही का? त्यानं विचारलं. तुम्ही आवरा, आपण बोलूया नंतर, ती स्वतःवर वैतागत म्हणाली. कारण एवढा विचार करून सुद्धा ऐनवेळी बोलण्यासाठी तिला शब्द सुचत नव्हते. जेव्हा बोलायला काही सुचत नाही ना तेव्हा फक्त आय लव्ह यू बोललं तरी चालेल, तो म्हणाला. आणि तिच्या पोटात गोळा आला. अंगभर गोड शहारे उमटले. कारण त्याचं ते आय लव्ह यू सरळ तिच्या काळजात गेलं होतं. मी ठेवते, ती लाजत म्हणाली. आय लव्ह यू टू, तो हसत म्हणाला. बाय. बोलता बोलता थांबली. कारण त्याला बाय म्हटलेलं आवडत नव्हतं ते तिला आठवलं. काळजी घ्या, मी नंतर करते कॉल, अमृता म्हणाली.
ओके, टेक केअर. आणि हो, रोज सकाळी मला असं उठवलं तर चालेल मला, तो हसत म्हणाला. आणि ती खाली मान घालून किंचित हसली. मला आवरायचं आहे, ती म्हणाली आणि तिनं फोन कट केला. अमृता अमृता अमृता, तुझ्याच्यानं त्यांना सांगणं होणार आहे का? तिनं डोक्यावर टपली मारत एक सुस्कारा सोडला आणि तिचं आवरायला गेली. पण आवरता आवरता सुद्धा ती मनात त्याच्याशी कसं बोलायचं तेच ठरवत होती. आशा स्वतःचे केस विचारताना सुद्धा मनात त्याच्याशी कसं बोलायचं त्याची रिव्हिजन सुरू होती. आणि ती त्याच विचारात बाहेर आली तर अंबिकादेवी आणि वृषाली नाश्त्यासाठी तिची वाट बघत होत्या. गुड मॉर्निंग, त्या दोघींनी तिच्याकडे पाहिलं. तसं तिनं पण हसत त्यांना ग्रीट केलं. पण तिला पाहून त्या दोघींच्या चेहऱ्यावर थोडे वेगळे भाव उमटले. अमृता, काय ग, काय झालंय काय तुला? अंबिकादेवीनं तिच्याकडे बघून थोडं आश्चर्याने त्याला विचारलं. तसं अमृता गोंधळली. काय झालंय? तिनं दोघींकडे बारी बारी बघत विचारलं. आरशात जाऊन बघ, मग कळेल, अंबिकादेवी हसत म्हणाली. आणि त्याच वेळी वृषाली सुद्धा तोंडावर हात ठेवून जोर जोरात हसू लागली. अमृताला आता खूप ओशाळून आलं. ती लगेच पुन्हा बेडरूममध्ये पळाली आणि आरशात पाहिलं आणि आता तिला पण तिचं हसू आलं. कारण आज त्याच्याशी बोलायचं किंवा त्याला भेटायचं म्हणून तिनं मेकअप केला होता, पण तो पण अर्धवट. दोन्ही गालावर लावलेलं क्रीम पुसलीच नव्हती आणि एकाच कानातले झुमके घातले होते. दुसरा कान रिकामाच होता. तेवढंच कमी होतं की काय, म्हणून तिनं काजळ सुद्धा एकाच डोळ्यात घातलं होतं. तिनं हसत नकारार्थी मान हलवली आणि पटकन पूर्ण क्रीम गालावर पसरवली. कानात झुमके घालून डोळ्यात काजळ पण लावलं. हे महादेवा, यांच्या चक्करमध्ये तर मी सगळं विसरत चालली. अमृतानं पुन्हा एकदा आरशात पाहिलं. सगळं नीट आहे का याची खात्री करून ती बाहेर पडली. पण आज कशातच तिचं मन लागत नव्हतं. कधी एकदा त्याला मनातलं सगळं सांगते असं तिला झालं होतं. त्यामुळे ऑफिसमधून रंगमंचकडे जाताना तिनं त्याला पुन्हा एकदा कॉल केला. पण बराच वेळ रिंग होऊन फोन कट झाला. तिनं एक सुस्कारा सोडला आणि मनातले विचार झटकण्याचा प्रयत्न केला. पण छे, आज तिचं मन तिच्याच ताब्यात नव्हतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर विशाल नाव पाहून तिनं लगेच फोन उचलला. हॅलो, त्याचा आवाज आला. हां, ती म्हणाली. व्हॉट हॅपन, त्यानं विचारलं. का, काय झालं? तिनं उलट त्यालाच विचारलं. अमृता, अगं तू आत्ता फोन केला होता, तो म्हणाला. हां, ते मला काहीतरी बोलायचं होतं, अमृता म्हणाली. ओके बोल, त्याचा आवाज आला. आता तिच्यावर धडपण आलं. तुम्ही कोर्टात असाल ना? मग काम असेल. आता मॅडमला बोलायचं होतं एक आणि मॅडम बोलल्या दुसरंच. अमृता, बोलायचं असेल ते बोल, थोडा वेळ मी तुझ्यासाठी काढू शकतो, तो म्हणाला. आता थोडा वेळ शांतता पसरली. अमृता त्यांना पुन्हा एकदा हाक मारली. हां, आज भेटूया का, तिनं अडखळत त्याला विचारलं. आता फोनवर त्याला अशी गोष्ट सांगायचं तिच्या मनाला पटलं नाही आणि ती भेटण्यासाठी बोलवत आहे हे ऐकूनच त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. भेटूया. संध्याकाळी मी पिकअप करायला येईल, विशाल म्हणाला. ओके, ती म्हणाली आणि तिनं फोन कट केला. हे महादेवा, आता ही संध्याकाळ कधी होणार? आज डान्स करताना तिच्याकडून बऱ्याच चुका होत होत्या कारण मन लागतच नव्हतं ना. कधी एकदा आपण त्याला भेटतोय आणि आपल्या मनातली गोष्ट सांगतोय असं तिला झालं. आज पहिल्यांदा तिचं चित्त धाऱ्यावर नव्हतं. सारखं सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं आणि संध्याकाळी एकदाची तिची रिहर्सल संपली तसं तिनं फोन पाहिला, पण त्याचा काहीच मेसेज किंवा कॉल नव्हता. तो विसरला का, तिच्या मनात शंका उमटली. तिनं त्याचा नंबर डायल केला, पण पुन्हा लगेच फोन कट झाला. आपणच त्याच्या घरी जाऊ म्हणजे व्यवस्थित बोलता येईल या विचारानं तिच्या पोटात फुलपाखरे उडाली आणि पर्स घेऊन ती लगेच बाहेर आली. पण रंगमंचाच्या बाहेर येताच तिचे डोळे विस्फारले कारण तो गाडीजवळ तिची वाट बघत उभा होता. तिला पाहताच त्यानं स्मित केलं. तसे तिच्या मनात आनंदाचे कारंजे उडाले. ती खाली मान घालून पटकन त्याच्याजवळ आली. त्यानं तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि ती आत बसली. एकदम स्पेशलवाली फिलिंग काय असते ते आज पुन्हा एकदा तिला त्याच्या सहवासात कळत होतं. हाऊ वॉज डे, त्यानं सीट बेल्ट घालत विचारलं. छान, तुमचा, तिनं विचारलं. इट वॉज लिटल बिट हेक्टिक बट नाव फिलिंग फ्रेश, विशाल हसत म्हणाला. तिनं आता स्मित केलं. थोड्या वेळात त्याची गाडी एका रेस्टॉरंट समोर येऊन थांबली. तिला वाटलं होतं की तो घरी घेऊन जाईल,
पण रेस्टॉरंट पाहून ती थोडी नाराज झाली. काय झालं? त्यानं तिचा चेहरा बघत विचारलं. काही नाही. तुम्हाला भूक लागली आहे का? तिनं विचारलं. आजचा दिवस थोडा जास्तच बिझी होता, सो लंचसाठी वेळच नाही मिळाला, त्यानं उत्तर दिलं. आणि आता तिला मनातच कसं तरी झालं, कारण त्याला आज लंचसाठी वेळ मिळाला नव्हता. तरीही त्यानं तिला फोन करून तिचं बोलणं ऐकण्यासाठी वेळ काढला होता. आणि अमृता म्हणाली, मी घरी जाऊन काहीतरी बनवलं असतं तुमच्यासाठी. ती बोलत होती की अमृता, मला तुझ्या हातचं खूप खूप आवडतं तू केलेलं. पण तू पण दिवसभर थकली आहेस, सो टेक अ रेस्ट. आपण इथे काहीतरी खाऊ. तो कोट काढून ठेवत म्हणाला आणि गाडीतून उतरला. ती पण आता त्याच्या मागोमाग उतरली. त्यानं दोघांसाठी ऑर्डर दिली आणि आता अमृताकडे पाहिलं. बोल आता. सकाळपासून 2 वेळा फोन केला आहे तू. इतकं मिस करत होतीस का? त्यानं सरळ सरळ तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि तिच्या चेहऱ्यावर लज्जा पसरली. ओके, मी नाही चिडवणार. बोल आता. तिनं मान खाली घातलेली पाहून तो थोडा गंभीर होत म्हणाला. तिनं आता हिंमत एकवटवली. धडधड वाढली होती, पण बोलायचं तर होतंच, त्यामुळे मागे हटून चालणार नव्हतं. विशाल, ते मला सांगायचं होतं की मी रेडी आहे. ती अडखळत वाक्य तोडत म्हणाली. रेडी? कशासाठी? त्यानं उलट तिलाच विचारलं. एवढ्याशा बोलण्यानं सुद्धा तिचा घसा कोरडा पडला होता. तिनं पटकन पुढचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. अमृता, एनी प्रॉब्लेम? आता त्यानं काळजीनं तिच्याकडे पाहिलं. विशाल, ती बोलत होती की अचानक त्याचा फोन वाजला. त्यानं फोन पाहिला आणि कट करून पुन्हा अमृताकडे पाहिलं. पण तो काही बोलणार तोच. काय वकील साहेब? नंबर पाहून पण फोन कट करणार काय? बाजूने आवाज आला. तसं दोघांनी त्या दिशेला पाहिलं तर प्रोफेशनल शर्ट आणि पॅन्ट घातलेली एक मुलगी हातातला फोन दाखवत त्याच्याकडे येत होती. ओ हाय यामिनी. विशालनं तिला पाहून जबरदस्ती स्मित केलं. विशाल, मला वाटलं नव्हतं की मोठा वकील झाल्यावर तू असा मैत्रिणींना विसरून जाशील. काय हे? त्या दिवशी भेटला, त्याच्यानंतर साधा एक कॉल पण केला नाही. इट्स नॉट फेअर. ती मुलगी सरळ येऊन विशाल शेजारी बसली. आय वॉज बिझी एनिवेज. अमृता. विशालनं तिची ओळख करून दिली. अमृतानं तिच्याकडे पाहून स्मित केलं. ओह, त्या रात्री आपल्या फ्रेंड्स पार्टीवेळी हिचाच फोन आलेला ना? यामिनीनं आठवत विचारलं. विशालनं उत्तर दिलं. आणि आता अमृताला सुद्धा आठवलं. तिनं एकदा रात्री त्याला फोन केला होता, तेव्हा कोणीतरी मुलीनं विशालला हाक मारली होती. त्यावेळी तिला ती प्रिया वाटली होती, पण आज कळत होतं की ती मुलगी ही होती. तुझी क्लायंट आहे ना? यामिनीनं विचारलं. आणि विशाल म्हणाला, नाही, लाईफलाईन आहे. विशालनं सहज उत्तर दिलं आणि यामिनीनं हसत भुवया वर केल्या. पण आता अमृता स्तब्ध झाली, कारण तो सरळ सरळ अशी काही ओळख करून देईल हे तर तिनं स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. शिवाय लाईफलाईन, तो शब्द तिच्या काळजावर अधिराज्य गाजवून गेला. ओके फाईन, तुझ्याशी एका केस संदर्भात बोलायचं होतं, म्हणूनच कॉल करत होते. तेवढ्यात तूच दिसला म्हणून आले. यामिनी तिच्या पर्समधून एक फाईल काढत म्हणाली. यामिनी, ती फाईल दे मला, मी नंतर वाचेल. विशाल म्हणाला. विशाल, इथेच बघ ना आणि बोल, खूप इम्पॉर्टंट आहे. यामिनी थोडं सिरियस होत म्हणाली. अमृता. विशालनं तिच्याकडे पाहिलं. आता तो तिच्यासोबत वेळ घालवायला आला होता, त्यामुळे त्याला इथं असं ऑफिस वर्क नको होतं. त्यातच त्याला तिला अनकम्फर्टेबल वाटेल म्हणून पण वाईट वाटत होतं. इट्स ओके विशाल, तुम्ही बघा. अमृता हसत म्हणाली. मनातच ती खूप दुःखी झाली. आणि आता पुढचे 2 तास ती तशीच बसून होती, कारण समोर 2 वकील कोणत्या तरी केसबद्दल बरंच डिस्कस करत होते. शेवटी रात्रीचे 8 वाजून गेले. तसं त्यांचं बोलणं झालं, पण विशाल आता केसबद्दल खूप जास्त सिरियस वाटत होता. आणि ती मुलगी गेली तरीही तो फोनवर कोणाशी तरी चॅट करत होता. विशाल. अमृताने शेवटी वैतागून त्याला हाक मारली. अमृता, एकच मिनिट, तो म्हणाला आणि पुन्हा फोनमध्ये बिझी झाला. आता अमृताला जास्तच वाईट वाटलं. त्याचं काम महत्त्वाचं आहे हे तिला कळत होतं, पण तिच्या मनाची घालमेल पण त्याच्याशी बोलल्याशिवाय थांबणार नाही असं तिला वाटत होतं. मनातली गोष्ट सांगायला जितका उशीर होणार तितकाच जास्त त्रास कदाचित आपल्याला होईल, म्हणून ती सांगण्यासाठी आतुर झाली होती. पण आता विशालचा मूड पाहता बोलणं शक्य नाही असं तिला वाटलं. मला घरी जायचं आहे. विशाल, चला ना प्लीज.
अमृता म्हणाली. आणि आता मात्र त्यानं फोन खिशात ठेवला. सॉरी अमृता, चल. तो अजूनही थोडा विचारात होता. ती उठली आणि गाडीत जाऊन बसली. थोड्या वेळात त्यानं तिला अंबिका देवीच्या घरासमोर आणलं. अमृता, आय एम रिअली सॉरी. आय नो आज आपण एकत्र होतो, पण पण विशाल बोलता बोलता थांबला. त्याला सुद्धा कळत होतं की आज तिनं स्वतः त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं आणि नेमका तो बिझी झाला. इट्स ओके विशाल, ती खाली उतरत म्हणाली. आता तो पण खाली उतरला. अमृता, काही प्रॉब्लेम नाही ना? तो दरवाजा बंद करून तिच्या जवळ आला. आणि आता पुन्हा एकदा तिचं मन त्याच्याशी बोलण्यासाठी उतावीळ झालं. विशाल, मला सांगायचं होतं तुम्हाला. ती बोलत होती की तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्यानं फोन पाहिला आणि म्हणाला, 1 मिनिट अमृता. तो फोनमध्ये काहीतरी टाईप करू लागला. अमृता आता रडकुंडीला आली होती. किती प्रयत्न करत होती ती, पण थोडी हिंमत झाली की तो ऐकतच नव्हता. आणि आता तिनं त्याच्याकडे रागात पाहिलं. तो अजूनही फोनवर काहीतरी टाईप करत होता. विशाल, तुम्ही माझं ऐकून का घेत नाही? सारखं सारखं त्या फोनमध्ये काय टाईप करत आहात? मी सकाळपासून कॉल करते, तुम्हाला समजत कसं नाही की मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे? ती अचानक जोरात ओरडली. तसं त्यानं शॉक होऊन तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते आणि रागाने चेहरा लाल झालेला. आणि आता तिला जेव्हा कळलं की आपण त्याच्यावर ओरडलो आहोत, तेव्हा तिचा चेहरा खाडकन उतरला. डोळ्यातला राग क्षणात भीतीमध्ये बदलला. इकडं तो मात्र क्षणभर स्तब्ध झाला होता. पण तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून आपलं काही चुकल्यासारखं त्याला वाटलं. त्यानं लगेच हातातला फोन खिशात ठेवला आणि तिच्याकडे 1 पाऊल टाकलं. तसं तिनं आवंडागेत 1 पाऊल मागे टाकलं. आपण त्याच्यावर ओरडलो याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं. आणि आता त्याची काय रिॲक्शन असेल म्हणून ती घाबरली होती. अमृता सॉरी, काय बोलायचं आहे? आता मी फोन नाही घेणार, खरंच नाही घेणार. तू बोल ना, त्यानं शांत आवाजात तिला विचारलं. आणि तिनं रोखून धरलेला श्वास सोडला. आता तिच्या डोळ्यातलं पाणी तसंच डोळ्यात स्थिर झालं. कारण कदाचित त्याची एवढी शांत रिॲक्शन तिनं कधी ॲक्सेप्ट केली नव्हती. आय एम सॉरी, अमृता दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. तिला खरंच मनातून खूप अपराधी वाटत होतं. एकतर तिच्याकडून त्याला मनातली गोष्ट सांगणं होत नव्हतं आणि त्यात तो सुद्धा आज ती समोर असताना फोनवर जास्त बिझी होता. एकंदर तिच्या मनाचा गोंधळ. त्याला सांगता येत नाही याचा वैताग आणि तो वेळ देत नाही याचं दुःख त्याच्यावरच्या रागात निघालं होतं. सॉरी, कशासाठी? त्यानं विचारलं. मी चुकून ओरडले, ती खाली मान घालून म्हणाली. इट्स ओके, कदाचित तुझा मूड ठीक नाहीये. अमृता, काय झालंय? त्यांनी आणखी 1 पाऊल पुढे टाकत तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून तिचा चेहरा उंजळीत घेतला. आणि पुन्हा एकदा ती ब्लँक झाली. त्याच्या स्पर्शात हरवायला लागली. बोलायचं होतं खूप काही, पण आता त्याच्या डोळ्यात बघून ती सगळं काही विसरून गेली. अमृता, त्यानं हाक मारली. आपण उद्या बोलूया, संध्याकाळ झाली आहे. अंबिकाई वाट बघत असतील. ती नजर खाली झुकत म्हणाली. अगं, तुला जे काही बोलायचं आहे तू सरळ सरळ बोलू शकतेस. तू इतका विचार का करत आहेस? त्यानं तिच्या झुकलेल्या डोळ्यांकडे बघत विचारलं. एव्हाना तिला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे हे त्याला कळलं होतं. सकाळपासून त्याच्या डोक्यात केसबद्दल थोडे विचार होते, पण आता मात्र त्यानं पूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित केलं. अमृता, बोल ना, तिला गप्प पाहून तो म्हणाला. हां, आपण उद्या बोलूया, ती खाली मान घालून म्हणाली. तिला मनातच अपराधी वाटत होतं, कारण तिच्या मनाची अस्वस्थता, वैताग तिनं त्याच्यावर काढला होता. ओके, उद्या सकाळी सकाळी तुला कॉल करतो, नाहीतर उद्या संध्याकाळी भेटूया आपण. अँड आय प्रॉमिस, उद्याची संध्याकाळ फक्त तुझी असेल. तो प्रेमानं तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. तिनं त्याच्याकडे न बघताच होकारार्थी मान हलवली. ओके, गुड नाईट. त्यानं हलकंच तिच्या कपाळावर किस केला आणि तो बाजूला झाला. पण त्याच्या त्या प्रेमळ किसनं सुद्धा ती मनोमन हरकली. गुड नाईट, ती म्हणाली. तसं तो गाडीकडे जाऊ लागला. आणि आता इकडे त्याला जाताना पाहून तिच्या मनाची अस्वस्थता, चंचलता प्रमाणाबाहेर वाढली. आज जर नाही सांगितलं तर पुन्हा सकाळपर्यंत वाटणारी अस्वस्थता आठवूनच तिच्या अंगावर काटा आला. आणि विशाल, तिनं मागून हाक मारली.
तसं दरवाजा उघडणाऱ्या विशालनं मागे वळून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं आणि इकडे तिचा श्वास वाढला होता. तिच्या मनाची अस्वस्थता सध्या पीक पॉइंटवर पोहोचली होती. मला काहीतरी सांगायचं आहे, अमृता म्हणाली. आता तिचा श्वास जास्तच वाढला. अगं बोल. त्यानं दरवाजा बंद केला आणि तिच्याकडे पाहिलं. सकाळपासून तिची ही चौथी वेळ होती की ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण काहीच बोलत नव्हती. त्याला मनातच आता तिची काळजी वाटली. त्याला वाटलं सध्या तिला आराम करायला हवा. मला तुम्हाला बोटीत घ्यायचं आहे, ती अडखळत म्हणाली. शरीराची थरथर आवाजसुद्धा जाणवत होती. पण तिचं ते वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ जमा झाला. तुम्ही बोलला होता ना, तुम्ही बुडत आहात आणि मी बोट आहे, पण तुम्हाला बोटीत घेत नाही. मला तुम्हाला बोटीत घ्यायचं आहे विशाल. मला तुमच्यासोबत आयुष्यभर समुद्रात तरंगत राहायचं आहे. बस एवढंच सांगायचं होतं, अमृता हातात हात घट्ट पकडून म्हणाली. आणि आता तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त धक्का बसल्याचे भाव होते. मी जाते, ती मागे मागे सरकत म्हणाली आणि अचानक मागे वळून तिथून गेटकडे पळत सुटली. अमृता. त्यानं भानावर येत तिला हाक मारली, पण ती थांबली नाही. ती तशीच पळत आतमध्ये गेली आणि तिनं दरवाजा लावून घेतला. रूममध्ये आली तर तिची छाती जोर जोरात धडधड करत होती. पण आपल्याला जे सांगायचं होतं ते त्यांना कळलं असेल ना, म्हणून काळजी पण वाटत होती. ती तशीच रूममध्ये अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होती. आता अगोदरच त्याला सगळं सांगायचं म्हणून अस्वस्थ होती आणि आता त्याला सांगून पण त्याला ते कळलं असेल का म्हणून अस्वस्थ झाली. हे महादेवा, हे काय होतंय मला? जीव जातोय माझा, काहीतरी हेल्प कर ना. तिनं दोन्ही हातात ओढणी घट्ट पकडून इकडून तिकडे फिरत होती आणि त्याच वेळी तिच्या रूमचा दरवाजा वाजला. आता नक्कीच अंबिकाई असणार विचार करतच तिनं तिचा ड्रेस आणि चेहरा ठीक केला आणि दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडताच तिच्या पोटात गोळा आला, कारण समोर विशाल उभा होता. आता ती काही रिॲक्शन देणार त्याच्या अगोदरच त्यानं आत येऊन तिचा दरवाजावरचा हात काढला आणि पटकन दरवाजा बंद केला. ते पाहून तर अमृता नक्षीखान शहारून गेली. अमृता, आता बोल. त्यानं तिच्या पाठीवर दोन्ही हातांची जणू घडी घालून तिला जवळ ओढलं. तसं तिनं त्याच्या छातीवर हात ठेवून अंग चोरून घेतलं. विशाल, तुम्ही इथे काय करताय? त्याचं असं इथं येणं तिला अजिबात अपेक्षित नव्हतं, त्यामुळे ती गडबडून गेली होती. अमृता, खरंच बोटीत घेणार काय? त्यानं तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिच्या डोळ्यात पाहिलं. आता तिची धडधड आणि थरथर जास्तच वाढली. नजर सैरभैर झाली. अमृता, बोल ना. त्यानं त्याचा चेहरा तिच्या तोंडाजवळ नेला. तसं तिनं मान खाली घातली. अमृता प्लीज बोल ना, तो म्हणाला. तसं तिनं डोळे बंद केले. आता त्याच्या आवाजात किती ती आतुरता आणि किती ती प्रतीक्षा होती. एक तळमळ होती जी तिच्यासुद्धा मनाला जाणवत होती. आपण लग्न करूया, तिनं अडखळत विचारलं आणि त्यानं डोळे बंद करून एक दीर्घ श्वास सोडला. अगं अमृता, आपलं लग्न झालं आहे, तो हळूवार खाली झुकून तिच्या कपाळावर कपाळ ठेवत म्हणाला. ती गप्पच होती. कमालाची अस्थिर झालती. तरीही तुला पाहिजे असेल तर आपण पुन्हा लग्न करू, तो जड झालेल्या शब्दात म्हणाला आणि त्यानं पटकन तिला घट्ट मिठीत कैद करून डोळे मिटले. आता दोघेही कमालीचे भाऊक झाले होते. त्याच्या तर मिटलेल्या डोळ्यातून सुद्धा आज पाणी पाझरलं. थोड्या वेळापूर्वी जेव्हा ती बोलली होती तेव्हा क्षणभर आपण स्वप्नात आहोत की काय असंच त्याला वाटलं होतं. पण नाही, त्याच्या मनाने त्याला त्वरित तिच्या मागोमाग जाण्यासाठी भाग पाडलं आणि आता तिच्या तोंडून ते 3 शब्द ऐकून खरंच तहानलेल्या मनाला तृप्ती मिळाली होती. हृदयात कितीतरी तुषार उडाले होते. पूर्ण शरीर भरबस आज फक्त आणि फक्त गुज बम्स जाणवत होते. आय लव्ह यू अमृता, तो हळूच तिच्या डोक्यावर ओठ टेकवत पुटपुटला. आय लव्ह यू टू. आज पहिल्यांदा तिनं सुद्धा तिचं प्रेम व्यक्त केलं होतं आणि त्यानं त्याची मिठी आणखीनच घट्ट केली. तसं तिनं दोघांच्या मध्ये असणारे हात शक्ती लावून बाहेर काढले आणि त्याच्या पाठीवर ठेवले. दोघांचे वाढलेले श्वास आता हळूहळू नॉर्मल होत होते आणि एकमेकांशी ते एकरूप होण्यासाठी धडपड करत होते. तर कसा वाटला आजचा पाठ कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, प्लीज 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 कथा ऐकून नुसते जाऊ नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबा. धन्यवाद.